तुम्ही तुमच्या मुलासाठी चांगली स्कूल शोधताय। तब्बल 44 वर्षांचा अनुभव असणारे इचलकरंजी मधील कोहिनूर क्लासेस आता सुरू करत आहेत कोहिनूर प्री स्कूल। या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, कोणतेही डोनेशन घ्यायची गरज नाही। येत्या गुढीपाडव्याला जर तुम्ही ऍडमिशन केलात तर तुम्हाला 13,000 फी ऐवजी फक्त 10,000 फी भरावी लागणार आहे। एवढंच नाही तर त्यामध्ये तुम्हाला युनिफॉर्म, स्कूल बॅग आणि पुस्तके हे देखील मिळणार आहे। या प्री स्कूलची वैशिष्ट्य म्हणजे मुलांसाठी सेफ आणि सिक्युअर वातावरण असणार आहे। तसंच इथला स्टाफ सुद्धा क्वालिफाईड आणि मुलांच्या बाबतीत अगदीच केअरिंग असणार आहे। त्यासोबतच अगदी 24 तास आपली मुलं सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये असणार आहेत, त्यामुळे काळजीचं कोणतं कारणच उरत नाही। मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये वाढ व्हावी म्हणून इथे इंडोर आणि आउटडोर गेम सुद्धा घेतले जाणार आहेत। तसेच वेळोवेळी त्यांच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा साधला जाणार आहे। आवडलं ना तुला हे प्री स्कूल? मी तर माझ्या मुलाचं कोहिनूर प्री स्कूल मध्ये ऍडमिशन फिक्स केलंय। तुम्ही कधी करता? तर मग लवकरात लवकर खाली दिलेल्या नंबरशी संपर्क साधा। नमस्कार, मी सद्दाम हुसेन मुल्ला, SM नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। मुंबई खून केले प्रकरणी दिनेश बिश्नोई यास जामीन मंजूर। ॲडव्होकेट सचिन माने। बदलापूर मुंबई येथे दिनांक 8 डिसेंबर 2022 रोजी दुपारचे सुमारास आरोपी बुधाजी बिश्नोई याने 2 महिन्यापूर्वी मयत श्रवणकुमार बिश्नोई याचेकडून घेतलेल्या पैशाची मागणी करत असल्याने आरोपी बुधाजी बिश्नोई यांनी राग मनात धरून आरोपी बुधाजी बिश्नोई, दिनेश बिश्नोई, प्रकाश बिश्नोई यांनी आपसात संगनमत करून मयत इसम बदलापूर येथे राहत असलेल्या घरामध्ये घुसून लाकडी दांडकयाने मारहाण करून त्याचा गळा आवळून जीवे ठार मारले प्रकरणी बदलापूर पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा नोंद झालेला होता। यातील आरोपी दिनेश बिश्नोई याचे वतीने उच्च न्यायालय मुंबई येथे ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनाकरिता अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी मयत इसम व आरोपी याचेमध्ये पूर्वीचे कोणतेही वैमनस्य नाही। सदरची घटना ही अचानक घडलेली दिसून येते, त्यासाठी कोणताही पूर्वनियोजित कट व पूर्वतयारी केलेली नव्हती। सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे। सदर घटनेस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही। मयतास ज्या जखमा झालेल्या आहेत त्यावरून त्यास खून करण्याच्या इराद्याने मारहाण केली आहे हे स्पष्ट होत नाही, असा युक्तिवाद आरोपीचे वतीने केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालय मुंबई यांनी आरोपी दिनेश बिश्नोई यास जामिनावर मुक्त केली। आरोपी दिनेश बिश्नोई याचे तर्फे ॲडव्होकेट सचिन माने व ॲडव्होकेट साक्षी कदम यांनी काम पाहिली।